संत चरण रज लागता सहज, वासनेचे बीज जळोनी जाई, मग राम नामे उपजे आवडी, सुख घडोघडी वाढो लागी. पुढं सांगतात, कंठी प्रेम दाटे, नयनी नीर लोटे, हृदय प्रगटे राम रूप. मग हृदयामध्ये राम रूप प्रगट होतं. याचा अर्थ हृदयामध्ये अगोदरच राम असतो. राम हृदयामध्ये आहे, हृदयामध्ये राम असण्याचा अनुभव आहे. मग तो अनुभव लक्षात का येत नाही? कारण ज्या अंतकरणामध्ये रामाचा अनुभव यायचा आहे ते अंतकरण संसारातल्या विषयामध्ये आसक्त झालेलं होतं. आणि बोला, आणि त्या आसक्तीमुळं असलेला जो अनुभव आहे, हृदयामध्ये राम प्रगट आहे आणि त्याचा अनुभव आहे, पण त्या अनुभवावर लक्ष का जात नाही? कारण वृत्ती बहिर्मुख झाली. जय आव्हाटली असता बुद्धी, विषय सुखची परमावधी, जीव तैसा उपाधी आवडे लोका. म्हणून सर्व जीवांना विषयाची इच्छा का होते? कारण ही बुद्धी भरकटली, आड रानात शिरली. आड रानी भरले जग, उच्चिष्टाचा भाग. म्हणून हे जगत आडराणी शिरलेलं आहे. कारण ही बुद्धी लाईन सुटली, बुद्धीची लाईन सुटली. म्हणून संत संगती धरावी आवडी, करावी तातडी परमार्थाची. म्हणून परमार्थाची तातडी करा, कारण अल्प आयुष्य, अल्पमती, आणि ते नाही आपल्या हाती. आज बुद्धी व्यवस्थित आहे, उद्या जर बुद्धी भ्रष्ट झाली तर काय सांगता? मग आत्मा अनात्मा विचार होईल का ना होईल? म्हणून काय हे बुद्धी राहील स्थिर? मग हे इंद्रिय असेच राहते का? कारण इंद्रियाचा स्वभाव आहे, हे बदलणारे आहे. म्हणून पडिले वळण इंद्रिया सकळ, भाव तो निराळा नाही तुझा. म्हणून या इंद्रियाला जर भगवंताच्या चरणी अर्पण करायला लावलं, त्यांचं नामस्मरण करायला लावलं, पायाला जर देवळाची वाट दाखवली, तर या इंद्रियाला सवय लागल्यामुळं संत भेट होईल आणि ब्रह्म ज्ञानाचा उपदेश होऊन मोक्ष प्राप्त होईल. म्हणून इंद्रियाला आतापासूनच वळण लावायचं. कधीपासून? बालपणापासून. आपल्याला वाटतं बालपणामध्ये कसं काय परमार्थ करावा, पण मदालसानं पाळण्यात असलेल्या बाळाला ब्रह्मज्ञानाचा उपदेश केला. हा देह नाशिवंत मळमूत्राचा बांधा, वरी चर्म घातले रे क्रमी कीटकांचा सांधा, रव रव दुर्गंधी रे अमंगळ तिचा बांधा, स्मरे त्या हरिहरा शरण जाई गोविंदा, तू त्या हरीला शरण जा. कारण तिथं तुझी जी काही मनाची व्यथा आहे, तर ती हरिकथा ऐकल्यानंतर व्यथा नष्ट होते आणि परमानंदाची प्राप्ती होत असते. म्हणून ते ब्रह्म तू आहेस असं तुला सहज ज्ञान होईल. म्हणून उठी वेगी जाई पुत्रा तीर्थे रे तू हिंड, तेथे तुझला साधू संत भेटती उदंड, तया माझी आत्मज्ञानी जो न बोले वितंड. तिथं सुद्धा भरपूर संत आहेत बर का. म्हणून ज्ञानोबराय सांगतात, तिथं वितंड वाद घालणारे जे आहेत ना, तर भस्म उधळणे अथवा भारू, हो का अथवा दिगांबरू, न धरी लोकाचा आधारू, आहे तो विचारू वेगळाची. तुला जटावाले बरं का, नागवे फिरणारे, भगवे कपडे धारण करणारे, टिळा लावणारे भरपूर भेटतील, माळ घालणारे, पण आहे तो विचारू वेगळाची. यांच्या सुद्धा नादी लागू नको बर का. कारण हे वितंड वाद घालतात. आपल्याला वाद नाही घालायचा, आपल्याला संवाद साधायचा. म्हणून जो न बोले वितंड तया माझी आत्मज्ञानी, त्याच्यामध्ये जो आत्मज्ञानाबद्दलच बोलतात, त्या सद्गुरूला तू शरण जा, ते तुझ बुजवील प्रचंड. कारण त्रिविध तापानं तुझं मन तापलेलं आहे आणि त्रिविध तापानं तापल्यामुळं हा तवा जर गरम असला तर भाकर लवकर भाजत असते.
ते तुझ बुजविल प्रचंड, ते तुझ्यावर तू अमृत स्वरूप आहे असं ज्ञानामृताचा वर्षाव करतील आणि तुझी भूक शांत होईल. कारण ही भूक अनादी कालापासूनची आहे. कारण आतापर्यंत आपल्याला कुणी सांगितलं का की तुम्ही न मरणारे परमात्मा आहात? मरण आवडतं का? आणि न मरणं आवडत नाही का? पण न मरण्याबद्दल कुणी बोलतं का? मग न बोलण्याबद्दल कुणी बोलत नाही का? बोलतच नाहीत? बोलते. पण आपण ज्या संगतीत राहतो ते बोलत नाहीत. सोयरे धायरे बोलत नाही, घरातले मेंबर बोलत नाहीत, ज्या गल्लीत राहतो त्या गल्लीतले लोक बोलत नाहीत. मग एकटे तुकोबराय बोलतात की अमरहा अमरहा खरे की पहा खोटे, न म्हणा देह माझा ऐसा मग भरवसा कळेल. तुम्ही मरणाऱ्या देहाला मी माझं आणि खरं समजू नका, म्हणजे तुम्ही रामरूप अमृत स्वरूप परमात्मा आहेत हे लक्षात यायला काहीच उशीर लागणार नाही. देह नव्हे मी हे सरे, उरला उरे विठ्ठल. देहाला मी म्हणणं सरलं रे सरलं की आता जे खाली उरलं ते विठ्ठलच आहे. इकडं तिकडं पाहायची गरजच नाही. म्हणून कंठी प्रेम दाटे, नयनी नीर लोटे, हृदयी प्रगटे रामरूप. कारण हे प्रेम असं आहे की या संतांचे उपकार आपण आठवण केल्यावर त्यांनी किती बलिदान दिलं, किती त्याग केला आपल्यासाठी, ते हा विचार करून आपोआप डोळे पाणावतात आणि डोळ्यातून अश्रूच्या धारा वाहतात. कंठी प्रेम दाटे, नयनी नीर लोटे, हृदयी प्रगटे रामरूप. कारण ती जी मूर्ती आहे तर ती मूर्ती देह कष्टविती परोपकारे, जगाच्या कल्याणा संताच्या विभूती, देह कष्टविती परोपकारे. ज्ञानोबरायांनी आपला देह तुमच्या आमच्यासाठी झिजवला. तुकोबरायांनी, नाथ महाराजांनी, सगळ्या संतांनी जगाच्या कल्याणासाठी त्यांचा देह झिजवला. समाजाचे मान अपमान हे सगळं सहन केलं, द्वेष सहन केला, तिरस्कार सहन केला. कोणासाठी? तुमच्या आमच्यासाठी. संस्कृताच्या गाठी उकलोनी ज्ञानदृष्टी, केलीसे मराठी गीता देवी. संस्कृतामध्ये जे गुप्त ज्ञान होतं, दडलेलं होतं, ते तुम्हाला आम्हाला कळण्यासाठी ये मराठीच्या नगरी ब्रह्मविद्येचा सुकाळू करी, घेणे देणे सुखची वरी होऊ दे या जगा. ज्ञानोबरायांची ही इच्छा आहे की माझ्या प्रत्येक मराठी भाषिकाला त्याच्या भाषेमध्ये मी न मरणारा परमात्मा आहे हे ज्ञान प्रत्येकाच्या अंतःकरणात प्रगट व्हावं. आणि कोणी काही जरी दिलं तर काय द्यावं? सुखच द्यावं. आणि काय घ्यावं? सुखच घ्यावं. असं ब्रह्मज्ञान प्रत्येकाच्या अंतःकरणात प्रगट व्हावं अशी ज्ञानोबरायांची इच्छा आहे. म्हणून आहाची बोलाचे नव्हे हे शास्त्र. हे नुसती बोलाचीच कडी आणि बोलाचाच भात अशातला प्रकार नाहीये. आत्मा अवतरण विते मंत्र, तुम्ही न मरणारे परमात्मा प्रत्यक्ष आहात असे कळून देणारे हे मंत्र आहेत. संसार जिंकते हे शस्त्र, हे संसाराला जिंकण्याचं शस्त्र आहे. अक्षरे ये, याच्यातलं एक एक अक्षर हे मंत्र आहेत. म्हणून हरी 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 मंत्र हा शिवाचा, म्हणती जे वाचा तया मोक्ष. हरी उच्चारणी अनंत पाप राशी, जातील लयासी क्षण मात्रे. आणि हा प्रभाव संत संगतीचा आहे. म्हणून धन्य धन्य संत संग, उभा तेथे श्रीरंग. तिथं साक्षात श्रीरंग उभा आहे. लक्ष्मी सहित अभंग तिष्ठे सदा. म्हणून लक्ष्मी सहित नारायण तिथं उभा आहे आणि तो तृप्त होत असतो. कुठं? संताच्या संगतीत. संत भार पंढरीत कीर्तनाचा गजर होत, तेथे असे देव उभा. कैसी समचरणाची शोभा, समचरण दृष्टी वित्रेवरी साजिरी. तेथे माझी हरी वृत्ती राहो.
कारण समचरण याचा अर्थ असा आहे की समदृष्टी आणि समबुद्धी घेता समान श्रीहरी शमदमावरी हरी झाला. कारण समाधी हरीची समसुखे विण न साधेल जाण द्वैत बुद्धी. ज्या बुद्धीमध्ये द्वैत प्रतीती सत्य वाटते तिथं हरीची समाधी लागणं शक्यच नाही. आणि जिथं द्वैत प्रतीती बुद्धीमध्ये बाधित ठरते तिथं हरीची समाधी लावायची गरजच नाही. ती चालती बोलती संजीवन समाधी आहे. म्हणून समाधी संजीवन हरिपाठ. म्हणून संताच्या संगतीमध्ये साधो सहज समाधी भली. कबीरदास सांगतात सहज समाधी भली का प्रयत्नानं. म्हणून चांगदेवानं 1400 वर्ष योगाभ्यासाच्या बळावर म्हणजे प्रयत्नानं शरीर टिकवलं. का शरीर टिकणार आहे? शरीर जात आघवे नाशिवंत स्वभावे म्हणून तुवा झुंजावे पंडू कुमरा. अर्जुना या शरीराची जातच अशी आहे की हे उत्पन्न होतं आणि नष्ट होतं. मग आता आपलं काम तर झालेलं नाही आणि शरीर तर नष्ट होणार आहे. मग ह्याला कसं टिकावं? म्हणून शरीर 1400 वर्ष टिकवण्याचं टेक्निक चांगदेवांनी योगाभ्यासाच्या माध्यमातून प्राप्त केलं आणि 1400 वर्ष योग सामर्थ्याच्या बळावर हे शरीर टिकवलं. आणि ज्यावेळेस त्यांना लक्षात आलं की आता ज्याच्यासाठी आपण हे शरीर टिकवलं त्यांचा अवतार झालेला आहे. उपजताची ज्ञानी हे वर्म जाणूनी आले लोटांगणी चांगदेव. चांगदेव ज्ञानोबरायांना शरण आले आणि ज्ञानोबरायांनी 65व्यामध्ये चांगदेवांना चांगदेव 65तून प्रबोधन केलं, उपदेश केला. स्वस्ती श्री वटेषु जो लपोनी जगदा भासू दावी मग ग्रासू प्रगटला करी. जो लपला की जगाची प्रतीती व्हायला लागली आणि जो प्रगटला की जग नाहीस झालं. म्हणून हा जो कोण आहे? जो म्हणजे जो झोपेमध्ये आनंद रूपानं आहे तो मी. आणि तो मी प्रगट झाला की जगाचा भास मावळला आणि तो मी लपला की जगाचा भास उदय पावला. म्हणजे ही लपना छुपणी चालू आहे. मग लपना छुपणी खेळायची का समोरासमोर बात करायचा? समोरासमोर बात करायचा. म्हणून बालपणातलं शरीर खोटं आहे हे आपण कधी ठरवतो? तारुण्यात खोटं ठरवतो. का खोटं ठरवतो? कारण आता बालपण नाही याचं प्रत्यक्ष आहे. म्हणजे बालपणाच्या अभावाचं प्रत्यक्ष आहे आणि बालपण होतं याची स्मृती आहे आणि तारुण्य आहे याचं प्रत्यक्ष आहे. पण हे तारुण्य मागं नव्हतं अशी याच्याबद्दलची स्मृती म्हणजे आठवण आहे. मग आता बालपणाचा आपण बात कसा केला की त्याच्या नसण्याचं प्रत्यक्ष आता आहे आणि असण्याचा अभाव आहे. मग आताच्या त्याच्या नसण्याच्या स्मृतीनं असण्याच्या म्हणजे होतं अशी त्याच्याबद्दल काय आहे? आठवण आहे. आणि आता नाही याचं काय आहे? प्रत्यक्ष आहे. मग ते ज्यावेळेस होतं ते मागं होतं ना, पण आता नाही. मग आताच्या नसण्याच्या प्रत्यक्षानं माग होता म्हणजे माग असण्याच्या स्मृतीचा बात करायचा. आलं का लक्षात? कारण बालपणातलं शरीर आता नाही हे प्रत्यक्ष आहे आणि माग होतं अशी त्याच्याबद्दलची आठवण आहे. मग त्याच्या आताच्या नसण्याच्या प्रत्यक्षानं त्याच्या असण्याच्या स्मृतीचा बात करायचा. आता तारुण्याचा बात करायचा म्हणजे त्याला खोटं ठरवायचं. कसं खोटं ठरवायचं? की हे तारुण्य माग नव्हतं अशी याच्याबद्दलची आठवण आहे आणि हे तारुण्य आता आहे असं याच्याबद्दलचं प्रत्यक्ष आहे. मग आता हे माग नव्हतं तर या स्मृती ज्ञानानं याच्या आताच्या असण्याच्या प्रत्यक्षाचा बाध करायचा. आता हे झालं शरीराच्या अवस्थेबद्दल.
तसं स्वप्न आपण कसं खोटं ठरवलं की स्वप्न रात्री होतं पण आता जागृतीत आहे का? मग तिथं होतं पण आता नाही. मग आता नसण्याच्या प्रत्यक्षानं रात्री होतं या आठवणीचा बात करायचा. आलं का लक्षात? आता जागृतीमध्ये कसं करायचं? आता स्वप्न तरी इथं नाहीये, त्याच्या माघारी आपण खोटं ठरवायलो, पण जागृतीमध्ये समोरासमोर जागृतीला खोटं ठरवायचं. तर जागृती याच्या असण्याचं प्रत्यक्ष आपल्याला आहे पण ह्याच्या नसण्याचं स्मरण आहे. ही कुठं नव्हती? स्वप्नात नव्हती. मग जागृती स्वप्नात नव्हती अशी याच्याबद्दलची आपल्याला आठवण आहे ना, आणि आता आहे याचं प्रत्यक्ष आहे ना. मग हिच्या नसण्याच्या आठवणीनं असण्याच्या प्रत्यक्षाचा बात करायचा. बात करणं म्हणजे खोटं ठरवणं.